विवेक शंकर भाटकर, भारतीय जनता पार्टी हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील पात्र फेरीवाल्यांची लढाई आता आम्ही सुरू केलेली आहे। कारण आतापर्यंत मुंबईतील 32,000 पात्र फेरीवाल्यांवरही देखील कारवाई सुरू आहे। ती कारवाई स्थगित करण्यासाठी आमचे मुंबईचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटून निवेदन देणार आहोत। त्याचप्रमाणे परिमंडळ 5चे DCP पाटील गावडे यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत। कारण की अजूनपर्यंत पात्र फेरीवाल्यांवर जी कारवाई सुरू आहे ती हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणारी आहे। हायकोर्टाने दिलेला आदेश अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा आणि आता अधिकृत फेरीवाल्यांवर देखील कारवाई सुरू आहे। काही दिवसापूर्वीच आमचे पात्र फेरीवाले संतोष पायगुडे यांना वर FIR दाखल करण्यात आला। आमचं असं म्हणणं आहे की मुंबई शहरामध्ये पात्र फेरीवाले जे आहेत त्या पात्र फेरीवाल्यांवरती सुरू असलेली कारवाई त्वरित स्थगित करण्यात यावी। हायकोर्टाचा आदेश आहे की स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाले बसू नये। पण आता जी कारवाई सुरू आहे ते स्टेशनपासून 150 मीटरच्या देखील पलीकडे असलेले जे रोड आहेत, NC केळकर रोड आहेत, रानारे रोड आहेत, त्याचप्रमाणे डिसिल्वा रोड आहेत, MC जावळे मार्ग आहे, भवानी शंकर रोड आहे, अशा ज्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे ही कारवाई त्वरित स्थगित करण्याची आम्ही बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना देखील विनंती करत आहोत। त्याचप्रमाणे मुंबईचे 5 झोनचे जे DCP आहेत गवंडे यांना देखील विनंती करत आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना आमची विनंती आहे की स्ट्रीट वेंडर हॉकर्सची जी पॉलिसी आहे ती राज्य सरकारने अंमलात आणण्याचे त्वरित निर्देश देण्यात यावे आणि त्या कमिटीवर आमचे मुंबईचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांना घेण्यात यावं, जेणेकरून फेरीवाल्यांच्या समस्या ज्या काही आहेत त्या मुंबईतील सर्व फेरीवाल्यांच्या समस्या पूर्ण करण्याची ज्यांना जाण आहे असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी हे पूर्ण करतील। आमची सर्वांना विनंती आहे की केंद्र सरकारने सुरू केलेली स्ट्रीट वेंडर पॉलिसी ही राज्य सरकारने देखील त्वरित सुरू करावी आणि त्याचप्रमाणे अधिकृत फेरीवाल्यांवर जो अन्याय होत आहे तो येत्या आठवड्याभरात त्वरित स्थगित करावा अशी आमची मागणी आहे। ही आमची पुढची भूमिका आहे की मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देणं, त्याचप्रमाणे 5 जे DCP आहेत त्या सर्व DCPंना निवेदन देणं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना निवेदन देणं, त्याचप्रमाणे दिल्लीला जाऊन जे सर्वोच्च न्यायालयाचे जे आता नवीन जे जज आलेत गवई साहेब त्यांना देखील फेरीवाल्यांच्या संदर्भात जाण आहे, त्यांना महाराष्ट्राची माहिती आहे, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत। त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना देखील निवेदन देणार आहोत। देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा यांना देखील निवेदन देणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डाजी यांना देखील या संदर्भात निवेदन देणार आहोत। त्याचप्रमाणे मुंबईची ज्यांना आणि महाराष्ट्राची जाण आहे असे महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले अखिल भारतीय सरचिटणीस सन्माननीय विनोदजी तावडे यांना भेटून देखील आम्ही या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलारजी यांना देखील निवेदन देणार आहोत। त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांना देखील या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत आणि चंद्रकांत चव्हाणजी जे कार्याध्यक्ष झालेले आहेत त्यांना देखील आम्ही या विषयाची माहिती देऊन लवकरात लवकर या मुंबई शहरातील पात्र फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमची लढाई सुरू करणार आहोत। धन्यवाद।